गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीतील करदात्या नागरिकांना अनेक समस्या आणि प्रश्न भेडसावत असून यामध्ये आरोग्य, शिक्षण, परिवहन व्यवस्था, फुटपाथ, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, कचरा यांचा समावेश असून या समस्या प्रशासनापुढे मांडणार असून विरोधक म्हणून आमची भूमिका स्पष्टपणे ठेवून सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करू असा इशारा डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांनी दिलाय। डोंबिवली येथे आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते। त्या प्रशासनावर अंकुश नसल्यानं सत्ताधारी पक्षातील आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना फेरीवाल्यांविरोधात मोर्चा काढावा लागत असून केडीएमसीच्या महापौर या स्वतः फेरीवाल्यांकडून खरेदी करत असल्यानं सत्ताधाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांनी केली आहे। यावेळी डोंबिवली जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश सचिव वर्षा शिखरे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश पगारे, एकनाथ म्हात्रे, संकेत लोके यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। येणाऱ्या काळात काँग्रेस संघटना मजबूत करण्याचं उद्दिष्ट आहे। शिवसेना भाजपमध्ये सत्ता लाटण्यासाठी स्पर्धा सुरू असून याबाबत केडीएमसी सभागृहात देखील आवाज उठवणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा बोजवारा उडाला असून ई बसेसची संकल्पना फसली आहे। ई बसेसच्या चार्जिंगची सोय नाही, व्यवस्थित रस्ते नसल्यानं कचऱ्याच्या छोट्या छोट्या गाड्या आल्या असून वाहतुकीच्या बोजवारा उडालेला असताना पॉड टॅक्सीसारख्या संकल्पनेतून जनतेची दिशाभूल सुरू आहे। याबाबत जनतेने जागे होऊन जाब विचारावा असं आवाहन अमित म्हात्रे यांनी केलंय। भागशाळा मैदानाच्या प्रवेशद्वारावर भाजपाचे चिन्ह लावण्यात आलं असून शासकीय सुविधा जनतेच्या पैशातून होत असून कोणत्याही राजकीय पक्षाचा त्यावर अधिकार नाही। त्यांनी हे भाजपाचे बोर्ड हटवावेत, अन्यथा आंदोलन छेडून बोर्ड हटवणार असा इशारा म्हात्रे यांनी यावेळी दिलाय। कचरा संकलनाचा देखील बोजवारा उडाला असून खासगी गृहसंकुले कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवले आहेत। हे बाहेरील शिष्टमंडळांना दाखवून केडीएमसी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। काँग्रेस पक्षातून पदाधिकारी व कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले याबाबत पत्रकारांनी जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांना विचारलं असता ते म्हणाले, गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे असं सांगत काँग्रेस पक्षाच्या संपर्कातही दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत। या संदर्भात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी निर्णय घेतील असं सांगितलंय। डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज इथे पत्रकार संवाद आयोजित केलं होतं। संवादमध्ये मुद्दे फक्त आपल्या डोंबिवलीमधले जे प्रामुख्याने इथे करदात्यांना जो अनुभवतोय किंवा उद्भवतोय त्या अनुषंगाने आम्ही इथे ठेवायचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याच्यानंतर केडीएमटी सर्व्हिसेस असतील, फुटपाथ असतील, वीज पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्य, कचऱ्याची समस्या असतील, अशा अनेक समस्या आम्ही इथे मांडायचा प्रयत्न केला आहे। विरोधक म्हणून आम्ही इथे भूमिका आमची स्पष्ट इथे ठेवायचा प्रयत्न करू। तुम्ही बघितलं असेल, सत्ताधारी स्वतःच इथे त्यांच्या प्रशासनाविरोधात आंदोलन करतायत, त्यांना मारायच्या धमक्या देत आहेत, गुंड प्रवृत्तीच्या अनुषंगाने ते लोकांच्या समोर जायचा प्रयत्न करतायत। तर आम्ही देखील विरोधक म्हणून त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही इथे थांबणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ही काँग्रेस त्यांची खूप मोठी भूमिका इथे मांडेल आणि संघटना बघता तर संघटना इथे स्ट्रॉंग करायचा नक्कीच आमचा एक प्रयत्न राहील। तुम्ही बघितलं असेल की पुन्हा त्यांनी उबाटाचे काही नगरसेवक पळवले होते, काँग्रेसचे नगरसेवक पळवायचे देखील प्रयत्न केले, कुठे यशस्वी ठरले, कुठे अपयशी ठरले। त्यांनाच समजत नाही आहे की महापौर हा शिवसेनेचा असला पाहिजे का BJPचा असला पाहिजे। तर तुम्ही विषय घेतलेलाच आहे, तर तुम्ही म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त सत्ता लाटण्याचा आणि श्रेय लाटण्याचा जो विषय आहे तिकडे काँग्रेस ही आमची जी गटनेता आहे कांचनताई ही प्रामुख्याने ठेवत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिच्याकडे आम्ही हे विषय घेऊन जाऊन हे विषय नक्कीच आम्ही ठेवू। तुम्ही बघितलं असेल की परवाच्या दिवशी पलावामध्ये
स्वतः तिकडचे स्थानिक आमदार आणि नगरसेवक, काही शिवसेनेचे पदाधिकारी हे स्वतः जाऊन फेरीवाले उठवायच्या मागे लागले होते. प्रशासनावरती त्यांचा अंकुश नाही आहे, तुम्ही बघितलं असेल. असं त्यांनी स्वतःनीच सांगितलं की तुम्ही उठवलं नाही तर मग आम्ही तीव्र आंदोलन करू. ही शोकांतिका आहे डोंबिवलीकरांसाठी, कल्याण डोंबिवलीकरांसाठी, की स्वतः निवडून आलेले लोकप्रतिनिधी, मग ते भले निवडून आलेले किंवा बिनविरोध आलेले, हे त्यांची भूमिका बजावू शकत नाही आहेत. आणि एका ठिकाणी आपण बघितलं असेल, काही दिवसांपूर्वीच महापौरांचा एक फोटो व्हायरल झालेला होता की जिथे त्या स्वतः एका हातगाडीवाल्याकडनं काही सामान घेत होते आणि त्यांच्या छोट्याशा त्या धंद्याला ते प्रोत्साहन देत होते. हे तुम्ही देखील बघितलं असेल. तर नक्की त्यांची भूमिका काय आहे की हातगाडीवाल्यांकडनं हे सामान घेऊन त्यांना, त्यांच्या छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का त्यांना असा जबरदस्तीने उठवून त्यांना उद्ध्वस्त केला पाहिजे. तर या अनुषंगाने आम्ही त्यांची नैतिक जबाबदारी ते कुठे पार पाडू शकत नाहीत. या नैतिक जबाबदारीच्या आधारे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.